नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि परीक्षांमधील सातत्यानं होणाऱ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात कोचिंग क्लासेस संचालक संघटना आक्रमक झाल्यात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. या मागणीचं निवेदन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आलं. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही संघटनेनं जाहीर पाठिंबा दिला. संघटनेच्या मते नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. परीक्षांमधील अनियमितता, विद्यार्थ्यांमधील वाढता मानसिक ताण आणि त्यातून घडणाऱ्या गंभीर घटनांची नैतिक जबाबदारी केंद्र सरकारनं स्वीकारावी अशी भूमिका संघटनेनं मांडली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियंत्रण कायदा 2026चं स्वागत करतानाच मसुदा समितीत खाजगी कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींना स्थान देण्याची मागणीही करण्यात आली आहे. संबंधित घटकांना विश्वासात न घेता कायदा तयार केल्यास तो एकतर्फी आणि अन्यायकारक ठरू शकतो अशी भीती संघटनेनं व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शैक्षणिक व्यवस्थेत पारदर्शकता आणि विश्वास निर्माण करणारे निर्णय घ्यावेत, तसेच कोचिंग क्लासेस नियंत्रण कायद्याच्या मसुद्यात आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणीही संघटनेनं शासनाकडे केली आहे. अशरफ खान, ठाणे.